हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर आज आम्ही चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी. ते तुम्हाला समजलंच असेल, तर तुम्हाला तरी पण पुढे समजेलच की आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही जाता जाता पहिले आमच्या एका फ्रेंड्सना ड्रॉप केलं आणि मग आम्ही पुढे निघालो. आणि ॲज युज्युअल कुठे जायचं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या घरांमध्ये लहान मुलं पहिले तयार असतात आईवडिलांपेक्षाही. तसंच तिथे पण हे दोघं चिल्लर पार्टी पहिले गाडीमध्ये बसायला आले होते. आम्ही गाडीतच बसून राहिलो कारण की पुढे उशीर होऊ नये म्हणून. पण त्यांच्या मम्मी पप्पांपेक्षा पहिले हे दोघं जण पहिले येऊन बसले होते गाडीमध्ये. आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत अजून आमचे तिसरे एक फ्रेंड्स फॅमिली होती त्यांच्या घरी गेलो. कारण की त्यांचा खूपच आग्रह चालला होता की नाही थोडा वेळ घरी या आणि मग आपण जाऊयात. तर आम्ही मग त्यांच्या घरी गेलो आणि त्याच्यानंतर मग तिथे चहा पाणी मुलांनी नाश्ता वगैरे केला. मग आम्ही नंतर पुढे जायला निघणार होतो. ब्लॉग नहीं बनाएगा तो ये बोल रही थी बोल मैं चाय लेके बाहर गेट पे खड़ी थी। जो बात करेगा उसकी तरफ कैमरा घूमेगा। इसलिए इसलिए अनुज भैया की तरफ ही ज़्यादा रहेगा। तो मैं भाई चीज भी वो नहीं दूंगा। भैया मोबाइल ले लो तो आप छीन लो, आप ले लो मोबाइल। पहले खा ले देख, ले ले सुन सुन मेरे पास रख ले। अरे सुन तो सही, देख मैं 5 तक गिनता हूँ, उसके बाद वो चीजें सब मुझे पड़ जाती है जोर से। वो चेक कर रही थी भूल जाती तो कभी तो थोड़ी सी हल्की, फिर भी हिलाया मेरे को। यहाँ पे क्यों आई? ये इसके ऊपर से जम करा ये बात ऐसे। ये क्या बैठो है? हाँ आणि इथं यांना लगेच यांचे गेम्स चालू झाले होते पण मुश्किलीने आम्ही यांना बाहेर काढलं. आणि आज ना माझा थोडासा घसा खराब आहे म्हणून मला नाही असं व्यवस्थित क्लिअर कट बोलता येत नाही आहे खरं तर. आणि मग आम्ही त्याच्यानंतर निघालो जायला. आणि फायनली आम्ही आलो होतो लहानपासूनचं मोठ्यांपर्यंतचे जे भगवान सगळ्यांना प्रिय आहेत ते म्हणजे गणेशजी. गणेशजी म्हणजेच खजराना मंदिर, इंदोरमधील सर्वात सुप्रसिद्ध गणेश मंदिर, जे की मला इथे येऊन 2-3 वर्ष झाले होते. परत येण्याची इच्छा होती आणि गाडी पण घेतली होती. तर गाडी घेऊनही आम्हाला इथं मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी यायचं होतं आणि तो योग आज आम्हाला आला होता. तर आम्ही तिथे आलो. गौरा पप्पाकडे जा. आम्ही चाललो आहे खजराना मंदिरला, हो की नाही? तोंड लागतंय हां. आणि इथे खजराना मंदिराच्या परिसरामध्येच पार्किंगची खूप मोठी सोय केलेली आहे. आणि एंट्री करताच आपल्याला इथं खूप म्हणजे लाडू प्रसादाचे दुकानं इथं पाहायला भेटतात. आणि इथले लाडू जर तुम्ही खाल ना तर खरंच खातच राहाल, इतके सुंदर लाडू आहेत. आणि येथील खजराना गणेश मंदिराबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते. इथे असं मानलं जातं ना की इथे भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. इच्छा पूर्ण झाल्यावर भक्त भगवान गणेशच्या पाठीवर इथे स्वस्तिक बनवलं जातं आणि बाप्पाला मोदकाचा भोग चढवला जातो. या मंदिराचा इतिहाससुद्धा गणपतीचा चमत्कार सांगतो. भगवान गणेशजी मंदिर निर्माण करण्यासाठी इथे स्थानिक पंडिताच्या स्वप्नात आले होते. मग त्यांनी या स्वप्नाबद्दल सर्वांना सांगितले आणि त्यानंतर राणी अहिल्याबाई होळकर त्यांनी या स्वप्नाबद्दल ऐकलं आणि भगवान गणेशचा आदेश समजून या जागेवर खुदाई केली आणि मंदिराची निर्मिती केली. खजराना मंदिराची स्थापना 1735 साली होळकर वंशाची राणी अहिल्याबाई होळकरांनी केली. गुलाब का फूल भी दे दे. येते राहू दे. ठेव 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 असं ठेव. वास नको बाप्पाला. ठेव बाप्पाचं ना परत घेऊन येऊ आपण वाटलं तर बाप्पाला घेऊन. अरे माझा हात पकड ग बाळा. चल 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 चल. आणि इंदोरमधील खजराना मंदिरामध्ये सर्वात जास्त गर्दी आपल्याला बुधवारी आणि रविवारी पाहायला भेटते. आणि बुधवारी म्हणजे या दिवशी विशेष आरती पण केली जाते. खूप मोठी लोक या मंदिरामध्ये येऊन जातात. याशिवाय आपल्या इंडियन क्रिकेट टीमसुद्धा दर्शन घेतल्याशिवाय इथून जात नाही. खजराना मंदिर परिसरामध्ये 33 छोटे मोठे सुंदर असे मंदिरं बनवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये भगवान राम असतील, शिव असतील, माँ दुर्गा असतील, साईबाबा असतील, हनुमानजी असतील, असे अनेक देवी देवतांची मंदिरं इथे बनवलेली आहेत. वास नको घेऊ. काय
आणि मंदिराच्या परिसरामध्ये एक खूप जुनं पिंपळाचं झाड आहे. ह्या झाडाबद्दल असं म्हटलं जातं की सर्व इच्छा पूर्ण करणारं हे झाड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वात पहिले निमंत्रण हे बाप्पाला देत असतो. तसेच इथले सुद्धा आजूबाजूचे जे लोकं असतात ते सुद्धा पहिले निमंत्रण देण्यासाठी इथे बाप्पाला येतात. मग त्याच्यामध्ये नवीन वाहन असेल, नवीन जागा असेल किंवा घर खरेदीनंतर भक्तजन दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी पहिले इथे येतात. भविष्यात कोणताच त्रास किंवा परेशानी होऊ नये म्हणून आणि सर्व कामं शुभ होण्यासाठी इथे प्रार्थना करतात. बाप्पाचं हे मंदिर देशातील श्रीमंत गणेश मंदिरांपैकी एक आहे. इथे तुम्ही जर कधी आलास तर जेवणाची पण खूप छान व्यवस्था केलेली आहे. आणि बाप्पाचे आता तुम्ही जे बाप्पाचे जे डोळे दिसत आहेत ना ते पूर्णपणे हिऱ्याचे बनवलेले आहेत. आणि खरं सांगते तुम्हाला इथं आल्यानंतर इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतं ना की कोणतंच मनावर कोणतं टेन्शन नसतं, कोणतं दडपण नसतं, कोणतेच विचार नसतात. फक्त आपण आणि आपणच असतो. एवढं प्रसन्नमय इथं वाटतं आल्यानंतर. जर तुम्ही इंदोरमध्ये कधी आलास ना तर 100% तुम्ही ह्या मंदिराला व्हिजिट द्या आणि एकदा तरी या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जा. Banza. Ada tu lalu. Mami. Riguta cetak. पानी पीना है? चले चलो. Tempari paite. तर बऱ्याचदा काय होतं ना आपल्या इकडची जी पब्लिक आहे ना ती म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या संख्येमध्ये उज्जैन ओंकारेश्वरसाठी दर्शन करण्यासाठी येते. तर उज्जैनचं दर्शन झाल्यानंतर ते रिटर्न इंदोरमध्ये येतात. तर बऱ्याच लोकांचं म्हणजे रात्रीसाठी ट्रॅव्हलिंग करायचं असतं त्यांना. तर मग दुपारनंतर आल्यानंतर किंवा कधी-कधी सकाळचे त्यांचे म्हणजे पूर्ण दिवस फ्री असतो. तर पूर्ण दिवसामध्ये कुठे फिरायचं, काय करायचं काहीच आयडिया नसते. तर अशा वेळेला ना तिथल्या तिथेच आहे ना राजवाडा पॅलेस आहे, जसं खजिराना मंदिर आहे, लालबाग पॅलेस आहे, किंवा मग एअरपोर्ट साईडला पितृ पर्वत हनुमानची टेकडी आहे, विजयासन माता मंदिर आहे. असे राजवाडा मार्केट तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. बऱ्याचशा गोष्टी तिथे शॉपिंग करण्यासाठी आपल्या इकडच्यापेक्षाही बऱ्याचशा स्वस्त गोष्टी इथे ह्या मार्केटमध्ये भेटतात. तर तुम्ही इथे ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता राहिलेल्या दिवसामध्ये. अशा प्रकारे तुम्ही इंदोरमधील छोट्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकता. तर याच्यानंतर आम्ही अजून पुढे गेलो होतो. ते कुठे गेलो होतो ते मला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.